Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यातील जो पहिला घटक आहे संख्याज्ञान त्यावर आधारित व्यवसाय नंबर 2 आज आपण सॉल्व करणार आहोत. यापूर्वी आपण व्यवसाय नंबर 1 सॉल्व केलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो अवश्य पहा, जेणेकरून हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला अतिशय छानपैकी कळेल. पहिले जे प्रकरण आहे ते संख्याज्ञानावर आधारित आहे. त्यामध्ये पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत अशा पद्धतीने छोटे छोटे उपघटक आहेत आणि ते सर्व संख्याज्ञान या घटकामध्ये कव्हर होतात. त्यावर आधारित हा व्यवसाय 2 आहे. तर ह्या व्यवसाय 2 मधील जो पहिला प्रश्न आहे पहा, x-3 ही समसंख्या आहे तर विषम संख्या दर्शक पर्याय कोणता, असा आपल्या समोर प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे पहा, बिलकुल गोंधळून जायचं नाही. x-3 ही समसंख्या आहे. मुलांच्या दृष्टीने आपण स्पष्टीकरण देणार आहोत. तर विषम संख्या दर्शक पर्याय कोणता. मोठा प्रश्न दिला पाहिजे. सोलपेरम आहे. प्रश्नाचे 2 भाग करूया. x-3 ही समसंख्या आहे. आता पहिली गोष्ट, x-3 ही समसंख्या आहे म्हणजे आपण काय करायचं, xच्या जागी अशी कोणती तरी संख्या वापरायची की त्याच्यातून 3 जर वजा केलं तर उत्तर समसंख्या येईल. आता फॉर एक्झाम्पल x-3 ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे, समसंख्या उत्तर आलं पाहिजे. म्हणजे 2 4 6 8 अशा पद्धतीचं उत्तर आलं पाहिजे, एकक स्थानी अंक असलेले. आता जर आपण xच्या जागी जर आपण 4 वापरला, समजा x म्हणजे 4 आहे तर 4 वजा 3 उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. परंतु 1 ही समसंख्या आहे का, नाही. म्हणजे xच्या जागेवर 4 म्हणजेच सम अंक वापरून चालणार नाही. आपल्याला xच्या जागी कुठला तरी विषम अंक वापरायला लागेल. फॉर एक्झाम्पल आपण जर 5 वापरला, मग 5तून 3 गेले तर किती आले, 2 आले. आणि 2 काय आहे, सम आहे. म्हणजे xच्या जागी 5 हा वापरून चालणार आहे. म्हणजे थोडक्यात विषम संख्या वापरावी लागणार आहे. मग आता x म्हणजे 5 हे तुम्ही डोक्यामध्ये पकडून चालायचं. x म्हणजे किती, 5. ठीक आहे. तर काय बोलले, विषम संख्या दर्शक पर्याय कोणता. आता xच्या जागी किती आपण पकडणार आहेत, 5. मग त्या ऑप्शनमध्ये या. xच्या जागी किती, 5. 5 अधिक 3 किती झाले, 8. 8 ही विषम आहे का, नाही. 5 वजा 2 किती उत्तर आलं, 3. 3 ही विषम आहे का, तर आहे. म्हणजे हे तर उत्तर सापडलं. तरी पण पुढे बघूया. xच्या जागी किती, 5. 5 अधिक 5 10. म्हणजे 10 ही विषम आहे का, नाही. 5/2 यांचा भागाकार जरी केला तरी तो 2.5 म्हणजे 2.5 येतो. त्याच्या पुढे आपण 0 देतो जनरली. त्याच्यामुळे तोही ऑप्शन नाही आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 5 वजा 2 उत्तर आलं 3 आणि 3 हा विषम संख्या दर्शक पर्याय आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न हा अतिशय सोपा प्रश्न आहे. 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 132 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. बघा, एक लक्षात ठेवायचं, हा प्रश्न सोडवत बसायचं नाही. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या समसंख्येतील फरक किती. आता समसंख्या जनरली कशा असतात बघा, 2 4 6 8. आपण कुठला तरी घेऊया. चला घेऊया 4 6 आणि 8 अशा जर घेतल्या तर प्रत्येक क्रमाने येणाऱ्या समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. इथे पण 2चा फरक आहे, इथं पण 2चा फरक आहे. मग ती संख्या मोठी असो, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी कितीही अंकी असली तरी पहिल्या क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो, 2चाच असतो. मग हीच क्रमाने येणारी बघा, ह्याच्यामध्ये ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. आपल्याला काय विचारले, सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. आता सर्वात लहान कोणती झाली आपली, ही 4 झाली आणि सर्वात मोठी कुठली झाली, 8.
ओके. मग याच्यामध्ये फरक किती? हा फरक 2चा आणि हा 2चा, म्हणजे टोटल फरक किती झाला? 4चा. ओके. हे सोडवत बसायचं नाही. तर 4 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. परत सांगतो, ही किती मोठं दिलं, यांची बेरीज एवढी आहे, त्यांची बेरीज तेवढी आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या समसंख्येतील फरक हा 4च असतो. क्रमाने असतील तर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया. खालीलपैकी सत्य विधान कोणते? आता सत्य विधान कोणते म्हणजे बघा. सत्य विधान, एक मूळ संख्या विषम व इतर सर्व मूळ संख्या सम असतात. आता मूळ संख्यांचा जर तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला असेल तर पहा, ह्या ज्या मूळ संख्या असतात त्याच्यामध्ये 2 ही एकच समसंख्या असते, बाकी सर्व ह्या विषम संख्या असतात. त्याच्यामुळे तेवढंच वाक्य बघायचं आपल्याला. एकमेव एकच समसंख्या ही मूळ असते, बाकी सर्व ज्या मूळ संख्येत हे विषम आहेत. मग असा ऑप्शन कुठे आहे? एकच मूळ संख्या सम आणि इतर सर्व विषम असतात हे माहिती आहे, त्याच्यामुळे आपण तेवढाच ऑप्शन पाहायचा आहे. तर तो कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. एक मूळ संख्या सम म्हणजे ही ती झाली 2 आणि इतर सर्व मूळ संख्या विषम असतात, ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चौथा बघूया. ज्या संख्येच्या आरंभी 8 हा अंक आहे, ज्या संख्येच्या आरंभी 8 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या खालीलपैकी कोणती? आता आरंभी म्हणजे सुरुवातीला 8 आहे अशी आणि 5 अंकी पाहिजे, ती बी मोठ्यात मोठी आणि सम पाहिजे. आता पहिली गोष्ट, सर्व संख्या 5 अंकी आहेत का? हो, सर्व संख्या 5 अंकी आहेत. ओके. सर्वांच्या सुरुवातीला 8 आहे का? तर सर्वांच्या सुरुवातीला 8 आहे. आता मोठ्यात मोठी पाहिजे आपल्याला आणि सम पाहिजे. आता मोठ्यात मोठी जर बघितली तर ही 89 आहे, इथं 89 आहे, इथं 88 आहे, इथं 89 आहे, म्हणजे 88 तर ही छोटी ही गेली. आता 89 पैकी ही जर बघितली आपण तर ही विषम आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय गेला. आपल्याला सम पाहिजे. आता ह्या दोघांमध्ये हे जे 2 ऑप्शन आहेत, 1 आणि 4 मध्ये ऑप्शन आपण पटापट चेक करायचे. ही जी संख्या आहे ही सुद्धा सम आहे, ही सुद्धा सम आहे, परंतु इथे शेवटी बघा 98 आहे, इथे शेवटी 96 आहे आणि मग त्याच्यामुळे ही संख्या मोठी आहे आणि 5 अंकी पण आहे आणि सम पण आहे. त्याच्यामुळे 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती झाली? पर्याय नंबर 1 झाली. तर चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला पाचवा आपण बघूया. पाचवा आहे, ज्या संख्येत 3 व 5 हे अंक नाहीत व इतर अंक प्रत्येकी एकदाच वापरले आहेत अशी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? 3 व 5 अंक नको आपल्याला. पहिली गोष्ट, ऑप्शन जर नीट ऑब्झर्व केले आपल्याला 3 आणि 5 हे कुठेच नाही. ठीक आहे. मग अशी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? फक्त आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची. जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर बघा, इथं सुरुवातीला 12ने सुरुवात होते, 12,000ने, इथं 14,000, 10,000, 12,000. 14,000 तर मोठा आहे, तो ऑप्शन गेला आणि सगळ्यात लहान सुरुवात कुठे? 10,000ने. त्याच्यामुळे हीच संख्या सगळ्यात छोटी आहे. त्यामुळे पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. खूप सोपे आहे, त्याच्यामुळे तिथे जास्त आपण स्पष्टीकरण देत बसायची गरज नाही आहे. पुढे जातं बघा. 6वा बघा. 73402 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता पहिली गोष्ट, एक काम करायचं, मोठ्यात मोठी संख्या आपण तयार करायची आणि तीच जर सम असेल तर उत्तर तेच येईल, नसेल तर आपण ॲडजस्ट करूया. 73402. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना 73402 मोठ्यात मोठी करताना आपण काय करतो? मोठा अंक आधी घेतो. 7 घेतला, नंतर 4 घेतला, नंतर 3 घेतला, नंतर 2 घेतला आणि शेवटी 0 घेतला.
आता ही समच संख्या तयार झालेली आहे, त्याच्यामुळे मोठ्यात मोठी पण झाली आणि ही समसुद्धा आहे, त्याच्यामुळं 74,320 हाच ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तो ऑप्शन कुठे आहे? तिसऱ्यामध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 6व्याचं. आता 7वा बघा. 7व्यासाठी आपण पान थोडंसं चेंज करूया. 2p + q ही 2 अंकी संख्या 17 आहेत. जर एकक स्थानी q असेल तर p बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे, पण मुलं काय करतात, ह्याच प्रश्नाला गोंधळून जातात आणि तो प्रश्न सोडून देतात. परंतु मला अतिशय सोपी ट्रिक सांगतो बघा. 2p + q ही 2 अंकी संख्या 17 आहे. म्हणजे ही जर सोडवलं तर ह्याचं उत्तर किती येणार आहे? 17 येणार आहे. आणि एकक स्थानी q असेल, म्हणजे एकक स्थानी जर q असेल तर p बरोबर किती? आता पहा, हे अतिशय सोपं आहे. ह्या सर्वांचं उत्तर किती आहे? 17. मग 17चे जर आपण स्थानिक किमतीनुसार त्याला जर विस्तारित रूप दिलं तर ते कसं येईल? 10 अधिक 7. मग ह्या स्वरूपामध्ये ही संख्या इथं मांडायची. हा 10 कुठे येईल? याच्या खाली येईल. अधिक q खाली काय येईल? 7 येईल. किती सोपं आहे बघा. ह्याला फक्त आपण विस्तारित रूप केलं आणि ह्याच्या खाली मांडलं. आता q बरोबर 7 हे तर आपल्याला इथं दिलेलंच आहे. जर एकक स्थानी q असेल म्हणजे 7 हा एकक स्थानी आहे आणि ते q ची किंमत 7 झाली. आता किती पाहिजे आपल्याला किंमत? 10 पाहिजे. मग इथं ऑलरेडी किती आहे? 2 गुणिले p आहे. मग 2 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर 10 येईल तेच फक्त पाहायचं आहे. आता ऑप्शन शोधायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे 2 पंचे 10 आहे, तर 5 असायला हवा, त्यावेळेस उत्तर किती येईल? 10. आणि या दोघांची बेरीज किती येईल? 17. त्याच्यामुळे पीच्या जागी काय पाहिजे? 5च पाहिजे. मग पीच्या जागी 5 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 8वा प्रश्न आपण पाहूया. 8वा जो प्रश्न आहे तो नेहमी अशा स्वरूपाचे प्रश्न येतात आणि तो प्रश्न तुम्हाला आधीच्या स्वाध्यायामध्ये पण तो झालेला आहे आणि त्याची जी ट्रिक आहे ती तुम्हाला आधीच मी सांगितलेली आहे. तरी पण आपण फास्टपैकी तिथं डिस्कस करूया. 9 स्टार 5 स्टार या संख्येत फुलांच्या जागी समान अंक आहे. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे, तर फुलांच्या जागी टिंबटिंब हा अंक आहे. पहा, तुम्हाला मी आधी सांगितलं 198 असलं की 198 कोणाच्या जवळ आहे? 200च्या जवळ आहे. म्हणजे फक्त तुम्ही 2चाच विचार करायचा आहे. पहा, इथे जर 2 घेतला तर 200 मधून 2 गेले 198 राहतात. जर 298 दिलं म्हणजे 300च्या जवळची संख्या जर दिली असेल तर तुम्ही फक्त 3चा विचार करायचा आहे. 400च्या जवळची संख्या दिली असेल तर तुम्ही 4चाच विचार करायचा आहे. 500च्या जवळची दिली असेल तर तुम्ही 5चाच विचार करायचा. तशा पद्धतीने 198 हे कशाच्या जवळचे आहेत? 200च्या जवळचे आहेत. त्यामुळे तुम्ही 2चा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे 2 कुठे आहे बघा? इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणजे इथं जर 2 घेतला आपण आणि इथं जर 2 घेतला तर ह्या 2ची किंमत किती येणार आहे? 200 आणि स्थानिक किंमत आणि 2ची किती येणार आहे? 2च. 200 मधून 2 गेले 198 येणार आहे. त्यामुळे 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 9वा बघा. 1500 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल? आता तुम्हाला रोमन अंकावरला व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन पहा. तरी पण इथं सांगतो 1500 हजारासाठी m वापरतात आणि 500 साठी d वापरतात. म्हणजे हजाराचा m आणि 500चा d, md. md ऑप्शन कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला 10वा बघूया. 70536 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यामधील फरक किती? आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला मी उत्तरापर्यंत नेतो आणि त्याचं उत्तर तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. पहा, 70536
यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून म्हणजे डबल अंक आला नाही पाहिजे तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता आपण काय करूया, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आधी तयार करून घेऊया ते अंक वापरून आणि लहानात लहान संख्या तयार करून घेऊया आणि त्यांचा जो फरक असेल तो काय असेल ते उत्तर असेल. हे थोडंसं वरती करतो मी. हे पहा अंक कुठले आहेत 7 0 5 3 6. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक घेतो आपण. चला सांगा 7 6 नंतर 5 नंतर 3 नंतर 0. ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता छोट्यात छोटी संख्या तयार करताना काय करतो आपण, सर्वात छोटा 0 असतो, परंतु लहानात लहान संख्या तयार करताना 0 हा नेहमीच 2 नंबरला असतो. हा एक रूल लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 0 नंतरची लहान कुठली 3 आणि 2 नंबरला 0. 3 0 नंतर लहान कुठला 5 नंतर 6 आणि शेवटी 7. यांची जर वजाबाकी केली, ही झाली मोठ्यात मोठी संख्या आणि ही झाली लहानात लहान संख्या. ह्यांची वजाबाकी करून जे उत्तर येईल, वजाबाकी तर तुम्हाला येतेच, त्याचा ऑप्शन तुम्ही शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे. आशा करतो की सर्व एक्सप्लेनेशन आणि हा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे कळला असेल. जर व्हिडिओ कळला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनच्या रूपात तुमच्या मोबाईलमध्ये येतील. तर व्यवसाय नंबर 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.